नमस्कार, माझं नाव तुषार उर्फ रोशन चंद्रकांत पाटील. मी पालघर प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेस आयचा पक्षाचा उमेदवार म्हणून मी उभा राहत आहे. पालघरमध्ये प्रमुख पहिल्या 3 समस्या कोणत्या? वाढणारी धूळ, वाढणारे प्रदूषण, गटाराची सुविधा, ट्रॅफिकची सुविधा नाही आहे. अजून म्हणजे जे नियोजन पाहिजे, नियोजन म्हणजे ज्या पाहायला गेलं तर शौचालय कुठे कुठे नाही आहेत. आपल्या विभागामध्ये येणारा बाहेरून माणूस, त्याला पार्किंगची व्यवस्था नाही आहे. मच्छी मार्केट किंवा भाजी मार्केटला जाणाऱ्या माणसाला त्याची गाडी उभी करून कुठे जाता येणार नाही, कारण ट्रॅफिक लगेच जाम होऊन जाते. आमची गाडी कोणी उचलून नेईल ट्रॅफिकवाला, ह्या भीतीने पण काही लोक मार्केटमध्ये येत नाही आहे. दुसरं अजून तर बऱ्याच समस्या आहे. हे धुळीचं प्रमाण तर असं झालेलं आहे का ज्याच्याने काही जीव गमवायला पण सुरुवात झालेली आहे. या धुळीमुळे लहान मुलांना कफचं प्रमाण वाढलेलं आहे. डॉक्टरचा भराव जास्त केलेला आहे. बाकी जुन्या नगरसेवकांनी कमिशन घेऊन हा धूळ ठेवलेली आहे का काही कल्पना नाही आहे. दुसरं अजून अशा बऱ्याच समस्या आहेत ज्या आपल्याला सोडवायच्या आहेत. त्याच्यासाठी मी 9 प्रभागमधून काँग्रेस आयचा उमेदवार म्हणून मी तयारी करतोय. बाकी उमेदवार तर आता जुने काही लोक तर भ्रष्टाचारीच भरलेले आहेत. काही सांगू शकत नाही. ते पुढे आल्यावर पूर्ण करतील का पोट भरतील. ते पोट भरतील ना आम्ही धूळ खातील, एवढीच मला त्यांच्याबद्दलची अपेक्षा आहे. आपल्या पक्षाला कमी लेखलं जाते असं काही पक्षांचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुमची काय भूमिका राहील? लोकसभा विधानसभा झाल्या, त्याच्यात आमच्या पालघर शहरमधनं किंवा पालघर तालुक्यामधनं, जिल्ह्यातनं फक्त काँग्रेसची लोक यांना पाहिजे आहेत. यांना पालघरचा विकास हवा आहे, पण पालघरचा विकास करताना काँग्रेसची माणसं हवी आहेत, काँग्रेसची मतं आहेत, पण काँग्रेस नको आहेत, काँग्रेस उमेदवार नको आहेत त्यांना.